calculus is one of the important branches of the mathematics, and the essence of calculus is the derivative. म्हणजेच कॅल्क्युलस जी आहे ही मॅथमॅटिक्सची एक इम्पॉर्टंट ब्रँच आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा इसेन्स जो आहे, जो मूळ गाभा ज्याला आपण म्हणतो आहे कॅल्क्युलसचा, तो डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह जर आपण विचारात घेतलं, डेरिव्हेटिव्ह मीन्स व्हॉट? डेरिव्हेटिव्ह इज अ मेजर ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर, or you can say that the rate of change of one function with respect to another is called derivative. Derivative is a measures of how a function changes as its input changes. एक फंक्शन जर बदलला तर दुसरा फंक्शन बदलतो, म्हणजे पहिला जो फंक्शन आहे तो दुसऱ्या फंक्शनवर डिपेंडंट आहे. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर इट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्हचा वापर जो आहे तो फायनान्स सेक्टरमध्ये केला जातो, कॅल्क्युलसमध्ये केला जातो, केमिस्ट्रीमध्ये केला जातो, इंजिनिअरिंगमध्ये केला जातो, फिजिक्समध्ये केला जातो आणि त्याच पद्धतीनं इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्हचा वापर केला जातो. मॅथमॅटिक्समध्ये स्पेशली कॅल्क्युलसमध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर जास्त केला जातो. डेरिव्हेटिव्ह शिवाय कॅल्क्युलस अपूर्ण आहे. आता फायनान्स सेक्टरमध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर कसा केला जातो, तर फायनान्स सेक्टरमध्ये रिस्क मॅनेजमेंट जो पॉईंट आहे त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटसाठी डेरिव्हेटिव्हचा वापर केला जातो. रिस्क मॅनेजमेंट ऑन द स्पेक्टॅकल ऑफ प्राइसेस. तसंच कॅल्क्युलसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण याच्यात पाहणारच आहे वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढण्यासाठी. त्याच पद्धतीने केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर रेफर टू कंपाऊंड्स डेरिव्हेटिव्ह फ्रॉम अदर कंपाऊंड यासाठी वापर केला जातो. त्याच पद्धतीनं फार्मास्युटिकल्समध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. इंजिनिअरिंगमध्ये ऑप्टिमाइज सिस्टीमसाठी याचा वापर केला जातो. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि मेकॅनिकल सिस्टीम्समध्ये याचा वापर केला जातो. इकॉनॉमिक्समध्ये मॉडल इकॉनॉमिक सिस्टीम्स आणि बिहेवियर ऑफ मार्केट किंवा मार्केट प्रेडिक्शन्स अबाउट इकॉनॉमिक ट्रेंड्स यामध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर केला जातो. फिजिक्समध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्हचा वापर अनेक डेरिव्हेशन्समध्ये केले जातात. स्पेशली वेव्ह प्रोपेगेशनमध्ये केला जातो किंवा एनर्जी चेंज यासारख्या कन्सेप्टमध्ये फिजिक्सच्या डेरिव्हेटिव्हचा वापर केला जातो. आणि मॅक्सिमम जे डेरिव्हेशन्स आहेत फिजिक्समधले ते डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनशिवाय कंप्लीट होऊ शकत नाहीत. त्यामुळे कॅल्क्युलसमधला सगळ्यात महत्त्वाचं जर शस्त्र कुठलं असेल तर डेरिव्हेटिव्ह आहे. आणि डेरिव्हेटिव्हशिवाय कॅल्क्युलस हा पूर्णपणे अपूर्ण आहे. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह कसं आहे किंवा डेरिव्हेटिव्ह कसं आपल्याला स्टडी करता येईल याविषयी आपण आज पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत.